गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखरे रोड, पंढरपूर। पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालय शेळवे पंढरपूर मध्ये आयोजित केलेल्या कर्माटेक 24 या राज्यस्तरीय तंत्र परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SP पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून महाविद्यालयाची ओळख करून देऊन स्पर्धेमधील सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। कर्माटेक 24 तंत्र परिषदेचे संयोजक प्राध्यापक SM लंबे यांनी प्रस्तावना करून कर्माटेक 24 कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागील उद्देश सांगितला। सदरच्या परिषदेमध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी आयडिया प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, मॉडेल मेकिंग, ब्लाइंड सी, इलेक्ट्रॉनिक्स क्विज, प्रोजेक्ट एक्झिबिशन, सर्किट, सुडोकू अशा विविध राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेसाठी राज्यातील 500हून अधिक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। प्रत्येक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना सुमारे 35,000हून अधिक रुपयांची बक्षिसे प्रदान करण्यात आली। कार्यक्रमासाठी श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन श्री रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SP पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर AB कणसे, रजिस्ट्रार GD वाळके, उपप्राचार्य प्राध्यापक JL मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉक्टर अभय उत्पात, संयोजक प्राध्यापक SM लंबे, सहसंयोजक प्राध्यापक योगेश घोडके, विभाग प्रमुख प्राध्यापक अनिल बाबर, प्राध्यापक SV एकलारकर, प्राध्यापक दीपक भोसले, प्राध्यापक अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक वर्ग यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यामागे मोलाचे सहकार्य लाभले। तसेच प्राध्यापक अमरजीत देवकर, प्राध्यापक AA जोशी, प्राध्यापक NB खाडे, प्राध्यापक SM शिंदे, प्राध्यापक DA राजगुरू, प्राध्यापक RR हलचेरीकर, प्राध्यापक PR कुलकर्णी, प्राध्यापक UR कारवेकर, VL जगताप व प्राध्यापक SM पवार यांनी विविध स्पर्धेचे संयोजक म्हणून काम पाहिलं। सदर कार्यक्रम क्रेडाई पंढरपूर, श्रीनाथ गारमेंट, वायचळ ऑफसेट, योग वास्तू रियालिटी, ॲग्रो रिच बायोटेक, शर्विल प्रो सर्व्हिस IQ, श्री प्रसाद मेटल व सिव्हिल इंजिनिअरिंग IIT यांनी सहप्रयोजित केला होता। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लक्ष्मी कुंटला, साक्षी भिंगे, भक्ती जाधव, अथर्व रोकडे या विद्यार्थ्यांनी केलं। प्राध्यापक JL मुडेगावकर, प्राध्यापक सुशील कुलकर्णी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली। कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कर्माटेक 2024च्या टेक्निकल सिम्पोजियमच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जे आहेत त्यांचा आपण नुकताच परिचय ऐकला, ते अमर माळी सर, आपल्या संस्थेचे प्राचार्य डॉक्टर पाटील सर, डॉक्टर कणसे सर, त्याचबरोबर आपल्यातलाच एक आलुटी जो आज स्टेजवरती तुम्हाला दिसतोय तो युवा उद्योजक वैभव पाटील, त्याचबरोबर तुमच्यासारखा दुसरा आलुटी जो आज एक डेलॉइट सारख्या नामवंत कंपनीमध्ये काम तर लेबर तुम्हाला जे ऊस तोडणीसाठी मिळत नाही टोळी, तर त्या लेबरच्या अडचणी आज आपल्या सगळ्यांसाठी खूप गंभीर आहे, बरोबर। तर ब्राझीलमध्ये असाच एक शेतकरी ज्यानं लेबरची अडचण झाली म्हणून आपल्याकडे असलेल्या ट्रॅक्टरच्या मशीनला हार्वेस्टिंग मशीनमध्ये कन्वर्ट केलं आणि रातोरात ती टेक्नॉलॉजी 10 वर्षामध्ये पूर्ण जगभरात सगळीकडे ऍक्सेप्टेड झाली आणि तुम्ही आता मोठ्या हार्वेस्टिंग मशीन बघताय, ऊस तोडणी यंत्र जे असतात तर ती जगभरात बनवली जातात। त्यात शक्तिमान सारखी भारतातली सगळ्यात मोठ्या कंपनीचा हा वाटा जास्त। ते सांगण्याचा उद्देश हा आहे की आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टी
तुम्ही एका ऑन्टरप्रिनर बनताय, इंजिनियर बनताय, तुमचं काम काय असतं की ऑब्झर्वेशन स्किल सगळ्यात चांगल्या असणं गरजेचं आहे. आपल्या अनुभवात घडत असलेल्या गोष्टींना अधिक सहजरित्या सोप्या पद्धतीने आपण काय करू शकत असू युजिंग द टेक्नॉलॉजी. तर त्यासारखं मोठं टेक्नॉलॉजीचं डिस्कशन नाही. सांगण्याचा उद्देश काय या गोष्टींचा की आज तुम्ही इथं पार्टिसिपेट करत असताना प्रत्येकानं दुसऱ्या ग्रुपनी काय प्रोजेक्ट केलेले आहे, काय कन्सेप्ट झालेले आहे, ते इतर कॉलेजेसचे विद्यार्थी आणि तुमच्यामध्ये या विचारांची देवाणघेवाण होणं अपेक्षित आहे. आणि ह्यातूनच पुढे जाऊन वैभवसारख्या आपल्या कॉलेजचे अलुमनी हे चांगल्या पद्धतीनं आपल्याला आवडणार तर खरंच अभिनंदन त्याचं केलं पाहिजे की आपल्या कॉलेजच्या एक विद्यार्थी जाऊन कॉलेजमधून पास आउट झाल्यानंतर नेक्स्ट इयर स्वतःची कंपनी चालू करतो. फर्टिलायझर रिलेटेड त्याची कंपनी. मी सरांना विनंती करेन की 5 मिनिटं त्याला आणि प्रीतम दोघांनाही ते काय करतात त्याबद्दल विद्यार्थ्यांना सांगू द्या. आम्हाला जर सांगतीलच त्यांची जर्नी काय आहे. पण आपल्या तेच विद्यार्थी आपल्या आजूबाजूला तसेच तुम्ही कधी शेतकऱ्याची मुलं आहेत जवळपासच्या गावात आलेली आहात. तर ह्या अशा टेक्निकल सिम्पोजियमच्या माध्यमातून ह्या लोकांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचावे, टेक्नॉलॉजीची देवाणघेवाण व्हावी हीच अपेक्षा कॉलेजच्या वतीनं आम्ही व्यक्त करतो. फार काळ मी घेत नाही, मला त्या सर्वांचे विचार ऐकायचे आहेत. परत कॉलेज म्हणजे सगळ्या कॉम्पिटिशन डिपार्टमेंटमध्ये त्यातही मला सहभाग घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांनी एकच सांगेल की ह्या गोष्टीकडे तुम्ही खूप पॉझिटिव्ह अप्रोचनी बघा, त्याचा अधिकाधिक फायदा उठवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. बाहेर कॉलेजमधून आलेल्या विद्यार्थ्यांची चर्चा करा, त्यांच्या कॉलेजमध्ये काय ऍक्टिव्हिटी चाललेल्या असतील तिथे तुम्ही पार्टिसिपेट करा आणि ह्यातूनच तुम्ही चांगल्या प्रकारचे इंजिनियर बनवू शकाल अशी गॅरंटी आम्हाला वाटते. त्यासाठी मी तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं एक्सपोजर देण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित करत आहोत. पुन्हा एकदा फार काळ वेळ न घेता सर्व बाहेरच्या कॉलेजमधून आलेल्या विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो आणि चीफ गेस्ट अमर माळी सर असतील त्यांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपण त्याचे विचार ऐकतो. धन्यवाद. कॉलेजचे ट्रस्टी रोहन मालक, माझे सर्व गुरुवर्य, प्राचार्य, पूर्ण स्टाफ. तर आज या ठिकाणी मला आमंत्रित करण्याचा उद्देश म्हणजे की मला यंग एंटरप्रेनर अवॉर्ड मिळाला गेल्या महिन्यामध्ये. तर मी 17ला पास आउट झालो आहे कॉलेजमधून. तसं तर मी अजून स्टुडंटच आहे कॉलेजचा. म्हणजे मला एवढं कॉलेजचं प्रेम आहे आणि एवढं कॉलेजचं सहकार्य दिलं आजपर्यंत. जे काही मी घडलो ते तुम्हाला सांगायचा उद्देश काय आहे की माझी सुरुवात कॉलेजमधूनच झाली. जे मी आज इथेपर्यंत आहे ते मला वेळोवेळी कॉलेजनं मी कॉलेज असताना मला सरांचं सहकार्य झालं किंवा आता जे काही इव्हेंट असतात त्याच्यामधून मला त्या गोष्टी शिकायला मिळाल्या. जे काही सरांनी सांगितलं प्रोजेक्ट असतात त्याच्यामधून मी सगळ्या गोष्टी शिकत गेलो. आणि अजून एक मला विषय सांगायचा आहे की फील्ड कोणतंही असतो. आता मी माझा ॲग्रिकल्चर फील्ड आहे. मी 24व्या वर्षी पासआउट झालो. 1 वर्ष मी मार्केटमध्ये अनुभव घेतला थोडा आणि 25व्या वर्षी मी स्टार्टअप केलं. कारण मला बरेच जण म्हणायचे की सुरुवात करू नको, जरा थोडा अनुभव घे, तुला जमेल का, तुझं फील्ड नाही आहे असं तसं. तर मी म्हटलं मी कॉलेजला जे काही शिकलो आहे थोडं तरी नॉलेज वापरून पूर्ण जरी नाही सक्सेस झालो तरी स्टार्टअप तर करू शकतो. ह्या उद्देशाने मी पाऊल टाकलं आणि 1-2 वर्ष मी स्ट्रगल केला. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मी अनुभवले आणि त्याच्यामध्ये सर आपण आज कोण स्टेट लेवलला मटेरियल सप्लाय करतो फर्टिलायझर म्हणजे जे शेतकऱ्यांसाठी आपण पूर्ण स्टेटमध्ये आपण मायक्रोन्यूट्रन्स फर्टिलायझर्स पूर्ण ऑल स्टेटला सप्लाय करतोय आणि महाराष्ट्रात तर आपण बाहेरच्या स्टेटमध्ये पण सप्लाय करण्याचं काम चालू करतोय आता. शेतकऱ्याची मुलं म्हणजे मी पण काय शेतकऱ्याचं मुलं आहे. मी काय असं मोठा नाही आहे कुणी किंवा भांडवल होतं वगैरे असं काही विषय नव्हता. पण मी प्रयत्न केला. तुम्ही कोणताही बिझनेस करा, छोटा असू द्या मोठा असू द्या, हळूहळू तो छोटा बिझनेस मोठा होणारच आहे भविष्यात. तर आज मी चालू केलं बिझनेस. आता या मेमध्ये 7 वर्ष पूर्ण होतात बिझनेसमध्ये. तर 1-2 वर्ष चांगले स्ट्रगल करून आज एकदम सेटअप चालू आहे. त्यासाठी मी प्रयत्न चालू आहे. एवढं सांगतो. Chief guest of today's inaugural function, Honorable Amar Mali, Global Manager Cummins, President of today's function, Honorable Rohan Malak, Dr. Ajit Tansen, Principal Polytechnic,
our alimony and successful entrepreneur, Vaibhav Patil, Pritam Wathare, Professor Mudegapkar, Dr. Utpal, and coordinator of Karmatech 24, Professor Lambe, my colleagues and dear students. This is a great opportunity and pride to welcome today's chief guest, Honorable Mari sir, and all the dignitaries and students on the occasion of inaugural function of Karmatech 24. This event is a technical symposium we organize every year for the polytechnic and engineering students in the state of Maharashtra. And I am happy to mention that over 500 students participating in this today's event in various activities. I would like to introduce my institute to the chief guests and to the students who are coming from outside. This institute, Karmayogi Institute of Technology, started in 2008 with Polytechnic wing and in 2009 with Degree Engineering College. This institute has been established and founded by Honorable late Sudhakar Parichalak, who was a great visionary and with a motto to provide high quality technical education to the rural students. And to fulfill his dream, we are working under the guidance of Honorable Prashant Malak, our inspirator, and young leader, Honorable Rohan Malak. We are providing all the state-of-the-art facilities to the students on the campus. Our institute has been affiliated to Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Noida. Our institute has been accredited by NAAC in the first cycle. Now we are going for second cycle very soon. Our students are achieving various awards in sports under the Batu University. We have a very good sports facility with a trained physical director. Under his guidance, many of the students and teams have won prizes at zonal, state level, even at national level sports events under Batu University. We have a very good training and placement cell which provides trainings right from first year till the final year in the field of soft skills, personality development, aptitude, and communication skills. The aim of providing this training to make the students industry ready. Even we provide some guidance to the students who are interested to become entrepreneurs. And the result of that, we have just felicitated our alumni, Vaibhav Patil, who is a successful entrepreneur. Many of the students are working successfully in MNCs and core companies. So we always work hard to make our students overall development. Today's event is the part of activities which make students ready for the industry by improving their communication and presentation skills. Today we have very good response from the nearby colleges. Many students have
come here to participate in various events. I hope this will be a great opportunity for all the participants. I wish all the participants very best and thank you. It's just thinking about problems around finding ways to solve that issue. You create a value. And by creating value, you do not actually drop from someone else. You develop that, you create that. And as a student, how you can be still open to all the opportunities. We have our alumni party here who has developed, worked as an entrepreneur, has gone through his own struggle. But why he is successful? Because he understood there is a need in the market. So identifying that need would come from looking around what's happening. Then only you will understand what's the need of the market. Yes, I have a product, I have a technology. But if it is not actually at the right time, people won't use it. Imagine YouTube 20 years back. If they would have launched it, it would have been biggest failure because there was no internet. There was no mobile which was able to run the internet, or Facebook, or even Instagram for that matter. Why they are successful now? Because there is a technology to support. So find ways where there is a need, there is a technology to support, and how you can reach the two issues. Connecting the problem to the solution and the solution to the problem. Another thing is how you look around. If you know something working in one area, how I can implement that into another application. Remote TVs were there, right, operated by remote. But we got lazy. We wanted everything in remote, and that's where fans with remote control are coming up. And same is the case with the technology now. Be it automotive industry, be it computer science and engineering, software industry, everything is changing, and at a pace where we are able to, rather we are not able to even catch up with it. AI is one new disruption, right? And then ChatGPT actually exposed everyone to that. It wasn't the case that AI wasn't there. It has been there for a long time. But when ChatGPT came, everything got disrupted and people started talking about it. Okay, what is AI, what is ML? And let me jump onto it again. Until it finds good applications, good use cases, it's going to be just a technology. And it's like science and technology. Why we call technology the technology? Technology is actually use of scientific concepts to some products, where we use that particular understanding of the physics science, which actually works and is helpful. So that's the difference between technology and science, and we are students of the technology. Engineering is a technology course, not a basic science course, right? So how we still continue to focus on what's important and what is the need of the art. Again, to summarize, I would like to give you 5 things as a message and take it as my learning over last 20-25 years in this area. So I have been working professionally for last 18 years. I have started my engineering in 1999. So it's 25 years of experience in engineering. That's 5 things. If you continue to focus, you would definitely do something in your career. And I have chosen 5 because 5 is a good auspicious number, because we just burned our time that particular year had 5 flames. Our hand has 5 fingers. And I thought, okay, it would be easy for you to remember. So first thing, we should develop, or we should retain, I would say, is the curiosity. As a child, we are curious. We want to know everything. If there is a kid in your home, which is 3 years, 3.5 years, see how many questions that kid asks. Because they want to know everything. And as we grow, we learn not to ask the questions. Because we might sound dumb. People might judge us. They are okay, don't know this is basic. But how you can still continue to develop your curiosity
because that's the mother of innovation. Until you ask questions and why certain things work in certain way or why certain things doesn't